जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण उजळणी स्वरूपामध्ये दासबोध पाहतोय। आज आपण ब्रह्मनिरूपण या नावाचा 6व्या दशकातील 4था समास पाहणार आहे। ब्रह्माबद्दल समर्थांनी अनेक वेळा सांगितलं, तरीही हा ब्रह्मनिरूपण समास समर्थांनी एका विशिष्ट कारणासाठी सांगितला आहे। आपण नरदेहामध्ये आहोत, तर आपण सीमेमध्ये आहोत। आपल्याला काळ मर्यादित आहे, असं नाही की कुणी अमरपट्टा घेऊन आलेला आहे। बरं, आपल्याला जी बुद्धी मिळालेली आहे, मन मिळालेलं आहे, या सर्व इंद्रियांना मर्यादा आहेत। परब्रह्म मात्र अमर्याद आहे। ते खरं म्हणजे मानवाच्या बुद्धीच्या मनाच्या कक्षेत येऊच शकत नाही। पण गंमत अशी की ते जे परब्रह्म आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे। मनुष्याचं परम कर्तव्य आहे की त्यानं इतर कोणत्याही कल्पनांमध्ये न अडकता सद्गुरूंना शरण जाऊन स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणं। हे जर त्यानं नरदेहात येऊन करून घेतलं नाही तर हा नरदेह वाया जाईल, हेही समर्थांना या समासात सुचवायचं आहे। या समासाच्या सुरुवातीला कालगणना समर्थांनी थोडी मांडली आहे, म्हणजे कृतयुगाची, त्रेतायुगाची, द्वापारयुगाची, कलियुगाची वर्षे किती, आत्तापर्यंत कलियुगाची किती वर्षे झाली आहेत, किती शिल्लक आहेत, वगैरे वगैरे। तिथून पुढे जाऊन किती युग झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो, ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे विष्णूची किती घटिका किंवा किती पळ महादेवाचे, किंवा महामायेचा कसा अर्धा पळ होतो, वगैरे वगैरे या गोष्टी समर्थांनी मांडल्या आहेत। कालगणना समर्थ अशासाठी सांगतात की हे सगळं लयाला जाणार आहे, हे समजून घ्या। यातील काहीही शाश्वत राहणार नाही, तर आपला देह तरी शाश्वत कसा राहील? त्यामुळे सगळ्या कालगणना सांगून झाल्यानंतर समर्थ परब्रह्माबद्दल बोलतात। ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची। परब्रह्म मात्र जसंच्या तसं राहणार आहे। कितीही युग झाली, महायुग झाली, कितीही कल्प झाले, तरी परब्रह्म आहे तसं राहतं, हे समर्थ सांगतायत। पण ही वस्तुस्थिती आता आपण आपल्या आत शोधायला पाहिजे। कलियुगाची कालगणना, सत्ययुगाची कालगणना, त्या युगाचे धर्म, या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत। पण मूलतः कलियुग कुठे बाहेर नसून आपल्या आतच आहे, सत्ययुग कुठे बाहेर नसून आपल्या आतच आहे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे। एक प्रकारे बद्ध दशेमधून साधक दशेपर्यंत आणि सिद्ध दशेपर्यंत साधकाची जी प्रगती होते ती युगांचाच विस्तार आहे। जेव्हा तो बद्ध आहे तेव्हा कलियुगच आहे तिथे, आणि जेव्हा तो मुमुक्षु दशेमध्ये आहे तेव्हा तिथे द्वापार युगच आहे। जेव्हा तो साधक दशेमध्ये आहे तेव्हा सत्ययुग आहे, आणि जेव्हा सिद्ध दशेमध्ये आहे तेव्हा कृतयुग आहे। असं पहा, जेव्हा रावणानं सीतेला बळजबरीनं पळवून नेलं त्यावेळी तो तिच्यावर झालेला अत्याचारच आहे ना। परस्त्रीवरती अत्याचार करणं, तीही एका राजाची पत्नी, आणि तेही एका राजानं करणं दुसऱ्या, ही गोष्ट किती विचित्र आहे। सत्ययुगाच्या लक्षणांमध्ये ही गोष्ट बसतच नाही, ही गोष्ट तर कलियुगाच्या लक्षणांमध्ये बसते। तर इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की रावण कलियुगामध्ये जगत होता, अहंकारी होता, तर प्रभू रामचंद्र निरहंकारी असे साधक होते। वसिष्ठ मुनींचे शिष्य होते, विश्वामित्रांचेही शिष्य होते। आपल्या सद्गुरूंची सेवा करणारे साधक असे रामचंद्र सत्ययुगात होते, तर त्याचवेळी ते स्वतःच्या स्वरूपाला जाणणारेही होते, म्हणून सत्य आणि कृतयुगात वावरत होते। घटना घडती आहे एकाच वेळी, पण 2 व्यक्तींची दशा पहा किती निराळी आहे। म्हणजे राम आणि रावण या गोष्टी प्रतिकात्मक मानल्या तर आपल्या लक्षात येईल की अहंकार रूपी रावण आपल्याच आत आहे, आणि जिथे अहंकार नाही असं आपलं परमशुद्ध स्वरूप असा रामही आपल्या आतच आहे। सद्गुरू आपल्याला मग वेगळं काय सांगतात? ते ब्रह्मच तू आहेस सांगतात। म्हणजेच सद्गुरू आपल्याला सांगतात की तूच स्वतः राम आहेस।
म्हणजे त्या आत्मारामापर्यंत पोहोचणं म्हणजे सत्ययुगात शिरणं नाही का? आजही जो साधक सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अगदी अनन्यतेनं बुडलेला आहे, आत्मानंदाचा आत्मसुखाचा लाभ घेत आहे, तो सत्ययुगातच नाही का? पण ज्याचं आपल्या इंद्रियांकडेच लक्ष आहे, विषयांकडेच ज्याची धाव आहे, आत अभिमान दाटलेला आहे, ती व्यक्ती कलियुगात नाही का? त्यामुळे ही युगे कुठे बाहेर नसून आपल्याच आत वास करतात. साधनेनं त्या त्या युगांना पार करून आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि हे आपलं असलेलं स्वरूप कुठल्याही कालगणनेच्या पलीकडचं आहे, हे समर्थांना या समासात ठसवायचं आहे. बाकी गोष्टी बदलतील, आपली अवस्था बदलेल, आपल्या मनाची भूमिका बदलेल, आपल्या बुद्धीचे निश्चय बदलतील, पण हे सर्व ज्या परब्रह्मसत्तेवरती घडत आहे, ती परब्रह्मसत्ता कुठेही जात नाही. परब्रह्माची कैची स्थिती, परी हे बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. परब्रह्म हे कोणत्याच वर्णनामध्ये, कोणत्याच शब्दांमध्ये बसत नाही, पण आपल्याला सांगावं लागतं आणि आपण ते ऐकावं लागतं, म्हणून त्याला परब्रह्म ही संज्ञा तरी दिलेली आहे. ते खरं म्हणजे नाम आणि रूपाच्या अतीत आहे. परब्रह्माला परब्रह्म हे आपल्या द्वैतस्थितीमुळं म्हणावं लागतं. समर्थ म्हणतायत, इतकी परमशुद्ध आणि अद्वैत स्थिती परब्रह्माच्या ठिकाणी आहे, आणि अशी स्थिती आपल्याला याची देही याची डोळा गाठता येते, हे या नरदेहाचं खरं सामर्थ्य आहे. समर्थ या समासामध्ये सांगतायत की कलियुग आहे, त्यालाही अंत आहे, आणि त्याच्या अंतामध्ये सगळ्याचा संहार होणार आहे. पुन्हा त्यांना हेच सांगायचं आहे की इथे काहीही टिकत नाही. ऐसे रचले चराचर, येथे एकाहुनी एक थोर, पाहता येथेचा विचार अंत न लगे. पण हे सगळं सांगत असताना दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. आपल्या अशाश्वत असलेल्या जीवनामध्ये मनुष्य कल्पनेनं अनंत गोष्टी निर्माण करतो, आपली श्रद्धास्थाने आणि आपली देवतेही निर्माण करतो. समर्थ म्हणतायत, हे काहीही टिकणारं नाही, टिकणारं केवळ तुझं स्वरूप आहे. म्हणजे असं पहा, इथं समर्थ तुम्ही विष्णूला मानू नका, रुद्राला मानू नका असं सांगत नसून ते सांगतायत की ज्यासाठी आपण विष्णूची पूजा करतो, ज्यासाठी आपण रुद्राची पूजा करतो किंवा शक्तीची पूजा करतो, ते ध्येय विसरू नका. सगुणाचे निआधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, हे घडलं पाहिजे, आणि अर्थातच त्याच्यासाठी संत संगती पाहिजे. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती, यदृष्टम तन्नष्टम, हे श्रुती बोलत असे. श्रुतिवचन आहे यदृष्टम तन्नष्टम, तेच समर्थांनी सांगितलं. ते श्रुतिवचन तुम्ही विसरू नका. जे जे काही दृश्य दिसत आहे, जे जे काही तुमच्या कल्पनेमध्ये आहे, आणि जे तुम्ही कल्पनेनं निर्माण केलेलं आहे, ते सगळं नाश पावणार आहे. समजा मला सुंदर मूल व्हावं असं एखाद्या आईची इच्छा असेल आणि तिनं मातीनं मूल निर्माण केलं, तर ते जसं खोटं आहे ते टिकणार नाही, ती माती विरून जाणार पुन्हा मातीमध्ये. तसंच आपल्या कल्पनांचं आहे, आपल्या संकल्पांचं आहे, विकल्पांचं आहे, आणि आपल्या देहाचंही आहे. सगळा मातीचाच गोळा आहे, तो मातीतच मिसळून जाणार आहे, आणि अशीच सगळी सृष्टीही लयाला जाणार आहे. तर सावध होऊन जे टिकणारं परब्रह्म आहे त्याच्या स्थितीत जाणं आवश्यक आहे, आणि ते आपल्याला या नरदेहात जाता येतं. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना, याचा निश्चयो निवडेना साधू येणं. हे आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं, पण ते अभिमान असल्यामुळं अवघड होऊन बसतं. समर्थ म्हणतायत, हा अभिमान संतांच्या, साधूंच्या संगतीतच लक्षात येतो. तेच आपल्या अभिमानावरती बोट ठेवतात. हे तुझं चुकतंय म्हणून सांगतात. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, ये रे अवघेची माईक सचराचर. त्यांनी हा निश्चय केलेला असतो, जो निश्चय शिकवतायत समर्थ आपल्याला. साधूंनी, सद्गुरूंनी किंवा संतांनी तो निश्चय करून आपल्या स्वरूपाला प्राप्त केलेला असतं. तो आपला निश्चय घडावा म्हणून समर्थ काय अशाश्वत आहे
आणि किती युगे आहेत, किती कल्प आहेत वगैरे गोष्टी सांगून सगळं जाणार आहे हे सांगतायत. ते सांगायला त्यांनी यदृष्टम तन्नष्टम हे श्रुतिवचनही वापरलं. त्यांना हे ठसवायचं आहे की कुठलीही गोष्ट शाश्वत राहणार नाही. जे जे अनुभवाला येत आहे ते आज ना उद्या लयाला जाणार आहे. तर आता सावध होऊन स्वरूपाला प्राप्त करून घे. परब्रह्मस्थिती ही निश्चळ असली तरी जो चंचळाचा पसारा झालेला आहे तो या परब्रह्माच्या सत्तेवरतीच झालेला आहे. त्यामुळे चंचळाला बाजूला केलं की त्या सत्तेपर्यंत पोहोचता येतच. फक्त गोष्ट अशी की साधू विणं हे होत नाही, तिथे सद्गुरू लागतील. समर्थांनी अत्यंत सुंदर उपमा पुढे दिली पहा. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले, परंतु जागे जालिया झाले कैसे पहा. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. स्वप्नाचं मिथ्यापण समर्थ आपल्याला सांगतायत. त्यांचं म्हणणं आहे, समजा एखाद्या चित्रामध्ये सैन्य काढलेलं आहे. त्या चित्रातल्या सैन्यात कुणी मोठा आहे तर कुणी लहान आहे, पण तुम्हीच आपल्या मनानं त्याचा विचार करावा लागतो की हा मोठा आणि हा लहान, हा सेनापती हा सामान्य सैनिक. किंवा एखाद्यानं भलं मोठं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नातील व्यक्तीही लहान आहेत मोठ्या आहेत हे त्यानं ठरवून टाकलं. जाग आल्यानंतर मात्र सगळं नाहीसं होतं. मग जाग आल्यानंतर कोण मोठा आणि कोण लहान. चित्र जसं खोटंच होतं तसंच स्वप्नही खोटं होतं हे जाग आल्यानंतर ध्यानात येतं. तसं आपण आहोत आपला अभिमान मोठा आहे, आपण आहोत आपला स्वार्थ आहे, आपण आहोत तर आपला विचार आहे, आपल्या कल्पना आहेत. पण आपणच जर नसू तर, म्हणजे विचार कल्पना स्वार्थ अभिमान हा जो देहाच्या अंगानं आपल्यामध्ये घडत आहे तो देहच मिथ्या आहे हे जर लक्षात आलं तर अभिमानाला जागा कुठे राहिली. अभिमान स्वप्नातला नाही का ठरला. किंवा आपल्या विचारांना संकल्प विकल्पांना जागा कुठे राहिली, तेही सगळं स्वप्न नाही का ठरलं. पूर्वी एकदा निरूपणात एक गोष्ट आली आहे पहा. एक साधू झाडाखाली बसलेला होता, शांत ध्यानमग्न होता. एक मनुष्य त्या साधूच्या पाया पडला. थोड्या वेळानं साधूनं डोळे उघडले. काय हवंय बाळ म्हणाला. तो मनुष्य म्हणाला की महाराज मला काही प्रश्न पडले आहेत. हे झाड काय आहे, ही सृष्टी काय आहे, आपण कोण आहात वगैरे वगैरे. वर पाहिलं तर अनंत तारांगणे दिसतात. हे सगळं काय आहे, हा विस्तार काय आहे. साधू शांतपणे म्हणाले की हे विचारणारा तू कोण आहेस हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हे काय आहे तेही कळणार नाही. म्हणजे साधूंना सांगायचं आहे की हे झाड, समोरचा साधू, वरचा आकाश वगैरे तुला तुझ्या सापेक्ष दिसते, तुझ्या मनाच्या बुद्धीच्या आणि अर्थातच देहाच्या सापेक्ष दिसते. तिथून तो देह वजा केला तर अर्थातच देहाचा अनुभवही वजा झाला. मग आता जे परब्रह्म आहे ते परब्रह्मातच मिसळून गेलं तर मग तिथे प्रश्न करणारा कोण राहिला. लक्षात घ्या, द्वैत आहे म्हणून अनुभव येतो आणि अनुभव आहे म्हणून प्रश्न उत्पन्न होतो. पण द्वैताचाच निराश झाला तर प्रश्नालाही स्थान नाही. प्रश्नकर्ताही तिथं देहबुद्धी रूपानं राहणार नाही. समर्थ आपल्याला या स्थितीमध्ये पोहोचण्याचा उपदेश करतायत. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी. जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला, पर याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. आपल्याला आपण आहोत असं वाटतं आणि आपण कुणीतरी आहोत असंही वाटतं. पण आपलं हे वाटणं जेव्हा मरण येतं तेव्हा निघून जातं. तेव्हा मग या देहाला आणि या देहाच्या ओळखीला कोणतीही सत्यता राहत नाही. समर्थ म्हणतात याचा तुम्ही विचार करा. हे जे स्वप्न पडलेलं आहे देहबुद्धीरूपी, या स्वप्नातून बाहेर येण्यासाठी ते स्वप्न आहे हे आधी सद्गुरूंकडून ओळखून घ्या. ओळखल्यानंतर मग त्याचा विचार करा की ते कसं स्वप्न आहे. म्हणजे मग सत्याकडे जाण्याची वाट मोकळी होईल.
जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. एवं सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. कलियुग असेल, सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, बाहेरच्या अर्थानं किंवा आतील अर्थानंही आपल्या आतील अहंकारानं व्यापलेलं कलियुग असेल, तर आपली ज्ञानाकडे जाणारी वाट असेल द्वापारयुगाची, सत्ययुगाची, या सगळ्या गोष्टी एका परब्रह्माच्या सत्तेमुळं टिकलेल्या आहेत. आपलं बद्धपण, मुमुक्षुपण, साधकपण आणि सिद्धपणही परब्रह्मामुळंच आहे. तसंच अज्ञान, ज्ञान या गोष्टीसुद्धा परब्रह्मामुळंच आहेत. समर्थ म्हणतायत, हे आत्मज्ञान ज्याला होतं तो खऱ्या अर्थानं थोर आहे. आणि हे मी नाही तर साधू संत सांगतायत, वेदशास्त्र पुराण सांगतायत, असं समर्थ म्हणतात. तर याचा अर्थ उघड आहे की समर्थ आपल्याला सांगतायत, या खऱ्या परमेश्वरापर्यंत तुम्ही पोहोचा, ज्याच्यामधून सगळं उत्पन्न होतं आणि ज्याच्यातच सगळं लय पावतं, आणि ते तुम्हीच आहात. तुमचंच स्वरूप ते आहे. एक सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. मग ते कसं आहे स्वरूप किंवा कसा आहे तो परमेश्वर? तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार आईलीकडे. आता अलीकडं ते म्हणाले की तयामध्ये हरिहर होती जाती, आणि मग लगेच म्हणतायत तेथे नाही उत्पत्ती विस्तार. कारण हरिहर होतात आणि जातात, हेच मुळात भ्रमरूप आहे, स्वप्नासारखं आहे. लक्षात आलं का? म्हणजे स्वप्नात एखादी गोष्ट दिसली, सैन्य दिसलं आणि सैन्य लयाला गेलं कारण झोप उडाली. म्हणजे सैन्य होतं आणि सैन्य गेलं, या दोन्ही गोष्टी भ्रमरूप झाल्या नाहीत का? अशा पद्धतीनं हरिहर येती जाती, म्हणजेच अनुभव येतात आणि जातात, म्हणजेच सृष्टी येते आणि जाते, म्हणजेच जीवभाव येतो आणि जातो, या दोन्ही गोष्टी भ्रमरूप घडतात. प्रत्यक्ष निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्मामध्ये उत्पत्ती नाही, विस्तारही नाही, स्थानमानाचा विचारही नाही. हे सगळं अलीकडं राहतं असं समर्थ म्हणतायत, आणि पलीकडे परब्रह्मस्थिती आहे. नाव रूप स्थान मान हा तो अवघाचे अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी. हा ब्रह्मप्रळय शब्द बाह्यार्थानं घ्यायचा नाही. ब्रह्मप्रळय याचाच अर्थ सर्वत्र ब्रह्म आहे या अनुभूतीत जेव्हा साधक येईल, तेव्हाच नाव रूप स्थान मान या सगळ्याचा अर्थ उमजेल. म्हणजे असलेलं स्वरूप नामरूपाच्या अतीत आहे या जाणीवेमध्येच साधक पोहोचेल. दुसऱ्या अर्थानं सांगायचं झाल्यास, नाव रूप स्थान मान याला काही स्थानच राहणार नाही, याचं महत्त्वच निघून जाईल, कारण सर्वत्र ब्रह्म दाटलेला असेल. कसं आहे हे परब्रह्म? कसं आहे हे आपलं स्वरूप? ब्रह्म प्रळया वेगळे, ब्रह्म नाव रूपा निराळे, ब्रह्म कोणी एका काळी जैसे तैसे. त्याला प्रलयाचा स्पर्श होऊ शकत नाही. नाव रूप तिथं काहीही नाही. कोणत्याही काळी ब्रह्म जे आहे ते जसंच्या तसं राहतं, त्याच्यात कोणताही बदल होत नाही. करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण हा, हे जे सांगितलं गेलं तेच एक प्रकारे समर्थांनी ओवीत सांगितलं. या ओवीत जे 4 भाग आहेत ते एकाच अर्थाचे आहेत. ब्रह्मनिरूपण करणं, ब्रह्माला पूर्णपणे जाणणं किंवा ब्राह्मण असणं आणि ब्रह्मविद असणं या एकाच अर्थाच्या गोष्टी आहेत. ब्रह्मनिरूपण म्हणजे ब्रह्माबद्दल बोलणं नसून ब्रह्मच होणं आहे. ब्रह्माला जाणणं म्हणजे सुद्धा ओळखणं नसून वेगळेपणानं ब्रह्मच होणं आहे. आणि असं ज्यांनी जाणलेलं आहे तेच ब्राह्मण आहेत, तेच ब्रह्मविद आहेत, असं सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केलेला आहे. परब्रह्म म्हणजे काय हे वेगळं स्वतंत्रपणानं सांगण्यासाठी समर्थांनी हा समास सांगितला, पण ते त्यांनी एका विशिष्ट प्रकारे सांगितलं. कालमर्यादा आपल्या समोर ठेवून सांगितलं. ही कालमर्यादा मनुष्याच्या देहबुद्धी सापेक्ष आहे हे आपण समजून घेणं अत्यावश्यक आहे. देहबुद्धीच नसेल तर काळ अस्तित्वातच नाही. जर काळ अस्तित्वात असेल
तर मात्र कालगणना आहे, युगे आहेत, सगळं काही आहे. परब्रह्माच्या तिथे मग काळ का नाही? कारण परब्रह्माच्या तिथे देहबुद्धीच नाही, जाणीवच नाही. जाणीव नेणीव पलीकडील परब्रह्म काळाच्या अतीत आहे. आपलं स्वरूप तेच असल्यामुळं समर्थ आपल्याला सांगतायत की हे संतांकडून सद्गुरूंकडून जाणून घेऊन त्या परब्रह्मस्थितीमध्ये पोहोचा. ब्रह्मनिरूपण खऱ्या अर्थानं करा. ब्रह्माला संपूर्णपणे जाणून खरे ब्राह्मण, खरे ब्रह्मविद बना. पुढे आता समास आहे माया ब्रह्मनिरूपणाचा. आपण उजळणीमध्ये तो भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.